रात्र खोलवर गेल्यावर सासऱ्यांनी माझ्या खोलीचं दार ठोठावलं आणि मला म्हणाले, "बहू, मी बाथरूममध्ये पडलो होतो आणि माझ्या कमरेला खूप दुखतंय. जर तू जरा मालिश केलीस तर कदाचित मला थोडा आराम मिळेल." मी त्यांना माझ्या बेडवर झोपवलं आणि हळूहळू त्यांच्या कमरेची मालिश करू लागले. पण यानंतर जे घडलं त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, कारण यानंतर माझं पूर्ण आयुष्यच कोलमडून पडलं होतं. हॅलो मित्रांनो, आजच्या या अनोख्या कथेत तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या लग्नाच्या 5 महिन्यांनंतरच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि माझ्या आयुष्यात ग्रहण लागलं होतं. माझ्या बाबांनी खूप कष्टाने माझं लग्न लावलं होतं, पण 5 महिन्यांतच मी पुन्हा माझ्या माहेरी परत आले होते. माझ्या माहेरी माझी आई नव्हती. मी 10 वर्षांची होते तेव्हाच माझ्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मला खूप भीती वाटायची की जर बाबांनी मला काही सांगितलं तर मी कोणाच्या कुशीत तोंड लपवणार. आईच्या मृत्यूनंतर बाबांनी दुसरं लग्न केलं होतं आणि माझी सावत्र आई माझा खूप तिरस्कार करायची. त्यामुळे मला आणखीनच भीती वाटत होती. माझी सावत्र आई नेहमी मला टोमले मारायची. आधी आपल्या आईला खाऊन टाकलं आणि मग आपल्या नवऱ्यालाही खाऊन टाकलं. आता इथं काय घेऊन आलीस? आम्हालाही बर्बाद करून सोडशील का? हे सगळे टोमण मला सहन होत नव्हते, पण मी आणखी काय करू शकणार होते? माझं आयुष्य असंच जात होतं. मग अचानक एक दिवस माझे सासरे आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं की ते मला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाऊ इच्छितात. माझ्या सावत्राईने लगेचच हो म्हटलं, पण माझे बाबा म्हणाले, "आता तुमचा मुलगा या दुनियेत नाहीये, मग तुम्ही माझ्या मुलीला का घेऊन जाऊ इच्छिता?" यावर माझी सावत्राई बाबांशी वाद घालू लागली आणि म्हणाली, "यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? ते म्हणतायत की प्रियाला घेऊन जाऊ इच्छितात तर त्यांना घेऊन जाऊ द्या ना. तुम्हाला एवढं का कष्ट होतंय? आणि तसंही प्रिया आपल्या सासरी घरची सून आहे. त्यांचा मुलगा मेला म्हणून काय झालं? ती आपल्या सासरी तर जाऊ शकते ना." आईच्या या भांडणानंतर बाबा म्हणाले, "जर माझी मुलगी तिथं आनंदी असेल तर मला काही हरकत नाही. जर प्रिया जाऊ इच्छित असेल तर तुम्ही तिला नक्की घेऊन जाऊ शकता." माझ्या सासऱ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "चल, कपडे वगैरे घेऊन ये." मीही विचार केला की इथं राहून सावत्राईचे टोमणे ऐकण्यापेक्षा सासरी जाऊन शांततेत राहणं बरं. मी सासऱ्यांसोबत परत सासरी आले होते. इथं पोहोचल्यावर मी कपडे बदलत होतेच की तेवढ्यात माझे सासरे माझ्याच खोलीत आले आणि म्हणाले, "बहू, 1 कप चहा बनवून आण." मी लगेच कपडे व्यवस्थित केले आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागले आणि चहा बनवून सासऱ्यांना दिला. चहा पिताना ते मला म्हणाले, "प्रिया, तुला माहितीये का, या घरात मी पूर्णपणे एकटाच आहे. माझा मुलगाही माझी एकुलती एक संतती होती आणि तुझी सासूही गेली आहे. मी म्हणूनच तुला इथं घेऊन आलोय, जेणेकरून मला या घरात एकटं वाटू नये." मी म्हटलं, "पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मीही तर तुमचीच मुलगी आहे. मी नेहमी तुमच्यासोबत राहीन." मग सासरे म्हणाले, "मला माहीत आहे तू माझ्यासोबत राहशील, कारण तुझी सावत्राई तुला माहेरी कधीच शांततेत राहू देणार नाही." अशाच प्रकारे दिवस जात होते आणि आम्ही दोघं एकमेकांचा आधार बनलो होतो. 6 महिन्यांनंतर एका रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते की तेवढ्यात उशिरा रात्री कोणीतरी माझं दार ठोठावलं. मला समजलं की हे माझे सासरेच असतील, कारण या घरात आम्हा दोघांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आणि मध्यरात्री कोण दार ठोठावणार? मी विचार केला की कदाचित बाबांना काही गरज असेल म्हणून उशिरा रात्री इथं आले असतील. दार उघडताच माझ्या सासऱ्यांनी मला पकडलं आणि म्हणाले, "बहू, मी बाथरूममध्ये पडलो होतो. मला खूप दुखतंय. जर तू जरा मालिश केलीस तर कदाचित मला थोडा आराम मिळेल." मग मी त्यांना माझ्याच बेडवर झोपवलं. मी त्यांची मालिश करायला सुरुवात केली. काही वेळ मालिश केल्यावर माझ्या लक्षात आलं की सासरे माझ्याकडे विचित्र पद्धतीने पाहतायत. हे पाहून मी थोडी घाबरले. तेवढ्यात मी म्हटलं, "सासरे, काय झालं? तुम्हाला कोणत्या जागी जास्त दुखापत झालीये? जर तुम्ही सांगितलं तर मी डॉक्टरांना बोलवू दे?" यावर सासरे म्हणाले, "नाही बेटा, तू फक्त मालिश कर. यानेच आराम मिळतोय." त्यांच्या विचित्र बोलण्याने मला आणखीनच विचित्र वाटू लागलं होतं. मग मी म्हटलं, "सासरे, तुम्ही इथंच माझ्या खोलीत झोपा. कंबर दुखत असताना तुम्ही तुमच्या खोलीपर्यंत कसे जाणार? मी तुमच्या खोलीत जाऊन झोपते." माझं बोलणं ऐकून माझे सासरे म्हणाले, "बेटा, तू मला या अवस्थेत एकटं सोडून जाशील. जर रात्री मला बाथरूमला जावं लागलं किंवा दुसऱ्या कशाची गरज पडली तर मी काय करेन? यापेक्षा तू इथंच झोप." काही वेळाने माझे सासरे उठून माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "बहू, मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. जर तू माझं ऐकशील तरच मी सांगेन." त्यांच्या या बोलण्याने माझं मन आणखीनच अस्वस्थ झालं होतं. मी काळजीत म्हटलं,
बोला पप्पा. सासरे थोडं हसून म्हणाले, आजची रात्र मी तुझ्यासोबत घालवू इच्छितो, कारण आता एकटं एकटं बरं वाटत नाही. माझ्या बायको मेल्यावर मी विचार केला होता की पुन्हा लग्न करेन, पण जेव्हा मुलगाही मेला तेव्हा मी लग्नाचा विचारच केला नाही. पण जेव्हापासून तू परत आली आहेस तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे. त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून मला खूप अस्वस्थ वाटलं, पण त्यांच्या बोलण्याचा विरोध करण्याचं धाडस मला झालं नाही. मी माझ्याच खोलीत सोफ्यावर झोपले, पण मला झोप येत नव्हती, कारण मला खूप भीती वाटत होती. सासरे मला म्हणाले, बहू, मला वाटतं मी तुला काही गैर सांगितलं नाहीये. मी इच्छितो की तू माझ्याशी लग्न कर, जेणेकरून आपल्या नात्याला कोणी वाईट नाव देणार नाही. तेव्हा मी हादरून म्हटलं, सासरे, तुम्ही हे सगळं काय करताय? तुम्ही माझे सासरे आहात. सासऱ्याचा दर्जा वडिलांसारखा असतो, आणि तुम्ही माझ्याशी लग्नाचं बोलताय? तुम्ही बोलण्याआधी एकदा विचार तर करा की तुम्ही काय बोलतायत. तेवढ्यात माझे सासरे म्हणाले, पहा बहू, मी मानतो की मी एकेकाळी तुझा सासरा होतो, पण तुझ्या नवऱ्याला मेलून आता 1 वर्ष झालं आहे. जेव्हा माझा मुलगाच नाही राहिला तेव्हा आपल्यामध्ये सासरा सुनेचं नातं कुठं उरलं? मीही एकटा आहे आणि तूही एकटी आहेस. आपण नवरा बायको होऊन आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ शकतो. त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून माझं मन विचलित झालं होतं. मी पुढे काहीच बोलू शकले नाही. एकीकडे सावत्राईचे अत्याचार आणि दुसरीकडे सासऱ्यांचं हे विचित्र वागणं. मी या दोघांमध्येच अडकून पडले होते. कसंबसं रात्र सरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी सासऱ्यांच्या बोलण्यावर विचार करू लागले. सासऱ्यांचा प्रस्ताव मला अशक्य वाटत होता, पण प्रत्यक्षात मला काहीतरी निर्णय घेण्यासाठी भाग पाडत होतं. मग मला वाटलं की मी बाबांकडे जाऊन बोलते, पण हे सगळं बोलणं माझ्या स्वतःच्या बाबांना सांगण्याचं धाडस माझ्यात झालं नाही, कारण मला माहीत होतं की बाबांशी बोलल्यानंतर माझ्या आयुष्यात आणखीन नवीन समस्या येऊ शकतात. म्हणून मी त्यांच्याकडे गेले नाही. एके दिवशी अशाच संध्याकाळी पुन्हा माझे सासरे मला म्हणाले, बहू, मी तुला काही गैर सांगितलं नाहीये. मी एवढंच इच्छितो की तू आपल्या दोघांच्या रिकाम्या आयुष्यात आनंद भरून दे. मी एकटा राहू शकत नाही, आणि तू किती दिवस एकटी राहशील? तुलाही नवऱ्याची गरज वाटत असेल. सासऱ्यांच्या तोंडून पुन्हा हे सगळं ऐकून मी आतून थरथर कापू लागले आणि पुढे काहीच बोलू शकले नाही. वेळ हळूहळू जात होता आणि अशाच हळूहळू माझे आणि सासऱ्यांमध्ये एक विचित्रसं नातं तयार होत होतं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी विचार केला होता की आता मी या दुनियेत पूर्णपणे एकटी पडले आहे. पण माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यांनी माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिली होती. त्यांच्या शब्दांनी मला आतपर्यंत हादरवून सोडलं होतं. जेव्हा जेव्हा मी झोपायला जायचे तेव्हा त्यांचं बोलणं मला त्रास द्यायचं. ते म्हणायचे की माझ्यासोबत राहिल्याने त्यांना आपल्या एकटेपणाची जाणीव होत नाही, आणि ते इच्छित होते की आपण दोघांनी एका नव्या आयुष्याची सुरुवात करावी. त्या रात्रीच्या संभाषणानंतर मी स्वतःला खूप द्विधा मनस्थितीत सापडले. माझ्या मनात अनेक प्रश्न उठत होते की हे करणं बरोबर होईल का? हे समाजाच्या नियमांच्या विरुद्ध जाणार नाही ना? लोक काय म्हणतील की नवरा मेल्यावर आपल्याच सासऱ्याशी लग्न केलं? पण कुठेतरी माझ्या मनात ही गोष्ट होती की कदाचित खरंच माझे सासरे एकटेपणाशी झुंजत आहेत. मी खूप विचार केल्यावर त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. एका रात्री मी सासऱ्यांच्या दाराची कडी ठोठावली. त्यांनी दार उघडलं आणि मला पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. मी त्यांच्या खोलीत गेले आणि म्हणाले, सासरे, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि अत्यंत गंभीरतेने विचारलं, काय झालं बहू, तू एवढ्या रात्री का आलीस? मी थोडं धाडस एकवटून म्हटलं, सासरे, मी तुमच्या प्रस्तावावर खूप विचार केला आहे. मला समजतं की तुम्ही एकटेपणाशी झुंजत आहात आणि तुम्हाला एका साथीदाराची गरज वाटते आहे. पण या नात्यासाठी माझी एक अट आहे की आपल्यामध्ये नेहमी प्रेम आणि आदराचं नातं राहील. तुम्ही मला मुलीप्रमाणे आदर द्याल आणि मी वडिलांप्रमाणे सन्मान देईन. तुम्हाला माझी अट मान्य आहे का? त्यांनी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि मग म्हणाले, मला तुझी अट मान्य आहे. मी हे प्रेम आणि आदर नेहमी कायम ठेवेन. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाचा भार थोडा हलका झाला होता. मग काही दिवसांनी आम्ही एका छोट्याशा समारंभात लग्न केलं. हे लग्न समाजाच्या दृष्टीने असामान्य होतं, पण आम्ही आपली परिस्थिती स्वीकारली होती. लग्नानंतरचे दिवस माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक होते. गावातल्या लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी करायला सुरुवात केली होती. नातेवाईकांनीही आपल्यापासून अंतर ठेवलं होतं, पण आम्ही या सगळ्यांची पर्वा न करता आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या नात्यात हळूहळू प्रेम आणि समजूत वाढत होती. सासरी जिथे आधी मी स्वतःला अस्वस्थ वाटत होते, आता तेच घर मला स्वतःचंसं वाटू लागलं होतं. सासरे मला आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक संभाव्य प्रयत्न करायचे.
त्यांनी माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घेतली होती आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे. ते दररोज माझ्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करायचे. कधी माझ्या आवडीच्या खाण्याच्या वस्तू आणायचे, कधी माझ्यासाठी नव्या नव्या साड्या आणायचे. हळूहळू मी त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा आदर वाटू लागला होता. आम्ही दोघांनी मिळून एक नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. सासरे आता माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेले होते. आणि आता आपल्यामधलं नातं फक्त सासरा-सुनेचं उरलं नव्हतं, तर आता आम्ही 2 देह आणि एक जीव झालो होतो. त्यांनी माझ्या वांझ्यासारख्या आयुष्यात पाऊस आणला होता. त्यांनी मला पुन्हा हसायला शिकवलं होतं. आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मला जाणवलं की आपल्यामधलं हे नवं नातं मला एक नवी दिशा देत आहे. आम्ही दोघांनी मिळून अनेक अडचणींचा सामना केला आणि प्रत्येक वेळी एकमेकांची साथ दिली. सासऱ्यांसोबतच्या या नवीन नात्याने मला आयुष्याचे अनेक नवीन पैलू दाखवले होते. त्यांनी मला ही जाणीव करून दिली की आयुष्यात जर साथीदार योग्य असेल तर कोणतीही अडचण एवढी मोठी नसते की ती पार करता येऊ नये. समाजानेही आम्हाला खूप बोलणी ऐकवली होती, पण आम्ही कोणाचं ऐकलं नाही. आमच्या नात्यात हळूहळू एक नवीन प्रकारचं प्रेम आणि आदर निर्माण होऊ लागलं. त्यांच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाने मला काहीतरी नवीन शिकवलं आणि मला जाणीव झाली की कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे आपल्याला आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागतो. आज मी माझ्या सासऱ्यांसोबत एक नवीन आयुष्य जगते आहे आणि आपल्यामधलं प्रेम आणि आदर याआधीपेक्षाही अधिक मजबूत झाला आहे आणि ते माझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे व्यक्ती बनून गेले आहेत. कमेंट करून नक्की सांगा की ही कहाणी कशी वाटली. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा.